अरे काय बाहेरचा बोर्ड कोणी लिहिला होता? माहित नाही. बरं ते जाऊ दे. पुष्पगुच्छ आणलेत का? 2 आणलेत. हा. एक दाते साहेबांना आणि एक अध्यक्षांना. गुड. आणि आणि हो, ताते साहेबांना ऑफिस तर्फे द्यायचं प्रेझेंट कुठे आहे? हे हे काय? काय? हा गुड. कॉफीची ऑर्डर गेले. सर कॅन्टीन मध्ये सांगितलंय. सांगितलं ना? हा हा, त्याला सांगा, कॅन्टीन वाल्याला सांगा, म्हणून आभाराचं भाषण सुरू झालं की मग कपामध्ये कॉफी होता लाग, म्हणजे एव्हरीवन विल गेट गुड हॉट कॉफी. सर मी जाऊन सांगतो. सांगाल ना? हो, yes, sir. बर. आणि कुलकर्णी, दाते साहेबांची ओळख कोण करून देणार आहे? शिंदे साहेब. शिंदे. आपले शिंदे साहेब. हा शिंदे. प्रत्येकाच्या बोलण्याला टाइम लिमिट घाला. हो हो हो. नाही नाही, एक्सेप्ट दाते साहेब. आणि हो, अध्यक्षांच्या समोर कार्यक्रमाची पूर्ण पत्रिका ठेवा. अरे सगळा अरेंजमेंट झाला. अरे बुतकर साहब नमस्ते नमस्ते. नमस्कार. अरे आप है तो कोई प्रॉब्लम नहीं. आजचा फंक्शन एकदम परफेक्ट हो जाएगा. थँक्यू. तुम्ही रिटायर झाला तरी बी इथे येते, मुलाची मदत करते. इट्स इनक्रेडिबल. इट्स माय प्लेजर सर. चल मी चलते. यू प्लीज मॅनेज द शो. डोंट वरी Okay. सर. अरे ते आपला तावडे कुठे? तावडे कदम. अरे गया किधर सब लोग? आणि हो, दुसरं विचारायचं म्हणजे माईक आणि हे माणिक Tape recorder. हा, test केलाय. टेस्ट केलंय ना? होय साहेब. हा बरं. फोटोग्राफर कुठे आहे? सांगितलंय. फोटो- येणार आहे वेळेवर. येईल ना नक्की वेळेवर? हो, हो, नक्की. हा. आणि हो कुलकर्णी, दाते साहेबांना कॅसेट मात्र आठवणीनं हो, द्यायची. हो. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. चालेल, चालेल. बाकी झालंय सगळं. नक्की. आता कार्यक्रम चालू असताना काही प्रॉब्लेम आला तर मी आहे तिथे बसलेला. बरं. जस्ट कॉल मी. अच्छा. आदरणीय शर्मा साहेब, कीर्तिकर साहेब आणि माझ्या सहकारी बंधू भगिनींनो, मी उद्यापासून निवृत्त होतोय. उद्यापासून या कार्यालयाच्या पटावर व्ही.एस. दाते हे नाव नसणार आहे. गेले 2.5 तपाहून अधिक काळ मी या फर्म बरोबर काढला. तुम्हा सर्वांचा कमी जास्त सहवास मला लाभला, त्याबद्दल मी आपला अत्यंत ऋणी आहे. यापुढे तुमचं जग वेगळं, माझं जग वेगळं. आपण एकमेकांपासून दुरावणार आहोत. प्रत्येक घटकेला आपल्यामधली दरी ही वाढत जाणार आहे. दूर जाता जाता परस्परांना दिसेनासे होणार आहोत. हा क्षण विराहाचा आहे. मन हिलावून टाकणार आहे. शिक्षण संपल्यानंतर शाळा सोडताना माझ्या घशात आवंडा आला होता. बालपणीचं माझं गाव सोडतानाही असाच आवंडा आला होता. आज तोच आवंडा माझ्या घशात दाटून आला. जिव्हाळा लाभतो तिथेच आवंडा येतो. छान बोलले नाही नाना? अरे फारच मस्तच बोलले नाना. आणि हे ऑफिसचं नानांना दिलेलं प्रेझेंट. अगं गणपतीची चांदीची मूर्ती असणार, ऑफिसचं ठरलेलं प्रेझेंट आहे. मग उघडू की नको? उघड उघड, कदाचित माझा अंदाज चुकला असेल. उघड. अय्या खरंच की. आजोबा आजोबा, काय? मम्मी म्हणाली उद्यापासून तुम्ही आम्हाला शाळेत सोडायचंय. अरे ते तर ठरलेलंच आहे. आजोबा, अरे अरे आता त्यांना जरा स्वस्त बसू द्याल की नाही? हो स्वस्त बसू दे. अगदी. प्रसाद, आपण आणलेलं प्रेझेंट दाखव नानांना. अरे हो आता प्रेझेंट? अरे तुम्ही आता मुलांनी कसलं प्रेझेंट आणलंय? त्यांनाच माहिती, मी काय सांगणार? तुम्ही चळ खा पाहू. फक्त एकच चान्स आहे नाना. हा? मी सांगतो. मी सांगतो. कुणीही सांगायचं नाही. पण मी त्यांच्या कानात सांगणार आहे. नाही.
हे असं म्हणजे कसलं तरी प्रेम असणार. नानांनी बरोबर ओळखलं हे आलं हे आलं बघा. प्रेझेंट. वाव. थांब 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 नीट या नाना. आराम खुर्चीची ही कोण असते? नाना हा. आजपासून हे तुमचं सिंहासन. बर. तुम्ही फक्त यात बसायचं हम्म. आणि हुकूम सोडायचे. ए चला पानवाडा, भूक लागली आम्हाला. हा बाई. पंड्या हसतोस काय? टाळी दे. मग मग काय? निघ दे बाहेरून परत. मग काय? मग काय? अरे महिनाभर घरी एकटा होतो. हा गोंधळ आहे ना, गोंधळ आहे ना. लेखाचा जुना सगळं विसरून गेला. अरे बाबा तसं नाही रे. नाही तर काय? म्हणजे काय म्हातारपणामुळे वेळ जात नाही म्हणून आपलं विचारत बसायचं. अरे वेळ न जायला काय झालं रे तुम्हाला? काल रात्री टेलिव्हिजन वरची लेट नाईट इंग्लिश फिल्म पाहिली का रे तुम्ही? नाही मला इंग्लिश समजत नाही. इंग्लिश समजायला कशाला पाहिजे? बाई आणि बुवा तर कळतात की नाही? हो. अरे वॉल्यूम ऑफ करायचा आणि नुसतीची तो बघत बसायचं. अरे काय काय दाखवतात यार भयंकर. आज बघतो. असं वाटतं आपलं म्हातारपण चेचून टाकावं. चेचलं. इथं तारुण्य पिटिका येणार आहेत का? खरं तर आयुष्यात घराची ओळखच करून घ्यायची राहून गेली नाही. तिथली दुपार कशी असते, मी नसताना माझी पत्नी, माझ्या सुना, नातवंड दिवसभर घरात काय करत असतात. उमेदीचं वय घरच्या जबाबदाऱ्यांना, ऑफिसच्या कामाला व्हायला. आता उरलेलं आयुष्य कोणाला व्हायचं असतं? 60 नंतर भेटणाऱ्या स्वतःला, की अपुऱ्या राहिल्या आपल्या आवडीनिवडीनं. कोणत्या आले का हवं तर मी तुला स्टॅम्प पेपरवर लिहून देतो. काय? मग येत्या 10 वर्षामध्ये परिस्थिती इतकी बदलणार आहे. माणूस रिटायर झाला ना की सरळ वृद्धाश्रमात भरती व्हावं लागणार आहे त्याला. काय दिवस बदलतायत. तुला आठवतं ना त्या काका कार्लेकरांचं काय झालं? कार्यकार मरू दे रे. का? मी काय म्हणतो आपण इथेच थांबूया. का का? डेक्कन क्वीन याच वेळेला इथे बघायला मिळेल. डेक्कन क्वीन? हो. अरे बघायला ते- काय मिळेल? मॅड हा? त्या डेक्कन क्वीनचा ड्रायव्हर बघितलास का? का? हा असा तगडा आहे. तगडा? अहो, तुमचे डोळे काढून हातात देईल. ताकदीवर नसतं, यंत्रावर असतं. आली 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 आले आले आली आली. हा? लख 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 जनते तेरी सारी दुनिया. तर मी काय सांगत होतो बाळासाहेब, ही माणसं बोलायला घाबरतात हो. डरपोक लेखाचे सगळे. यांच्या जागी मी असतो की नाही तर मी सरळ PM ना सांगून टाकलं असतं, नथिंग डुईंग. सरळ लोकसभा बरखास्त करा आणि राष्ट्रपती राजवट लागू करा. काय नाही काय. करेक्ट. पण अशी हिंमत दाखवणारी माणसं दिल्लीत आहेत रे कुठे? सरपंचदार दिल्ली राहू द्यात, पण ही हिंमत तुम्ही तुमच्या घरात दाखवा. मग बोला. तिथं तर घोडं पेंट खाते ना. अवघे 7:30 वाजतायत. आता घरी जाऊन माशा मारत बसायचं. हल्लीच्या येतात कुठे त्या? म्हातारपणाचं हेच तर दुःख आहे. उपयोग नाही आणि वेळ जात नाही. हा, दॅट रिमाइंड्स मी. आपल्या गावामध्ये एक श्रीमंत बाई आहे. तिनं गावाबाहेर म्हाताऱ्यांसाठी एक क्लब एक काढला. मिनिट, मला माहिती आहे ते. हा? त्या क्लबचं नाव आहे स्कॅप. काय काय? SCAP. सिनियर सिटीजन्स आर प्रेशस.
आपण प्रेसेसच आहोत, पण मला सांग बाई दिसायला कशी काय, डेक्कन क्लीन का गुड? अरे कशी तिला सांगा आम्हाला येऊन भेट, पत्ता देऊन ठेव. अहो ती इथं आले म्हणजे आपल्यालाच भेटणार. आपल्यालाच भेटणार. हा, नमस्कार. आज सकाळी मॉर्निंग वॉकला अरे मग आमच्या बरोबर येत जा की रोज. येईन उद्यापासून. अच्छा. बरं. हे आपल्या बरोबर येणार. हे धर तुला ती मला देणार रे दादा, असं का बोलतो? दे ना तर मी तुला एक मारीन अशी. अरे का रे, काय चाललंय तुमचं? अरे काय भांडता ना इकडे? शाळेची वेळ, अरे शाळेची वेळ झालीये. चला 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 लवकर कपडे बदलून घ्या. माधवी अं? लवकर आवर, मला उशीर झालाय. हो आलेच. हं. सकाळी सकाळी भांडणं यांची, मी काय म्हणतो, नंतर म्हणा प्रसादची निघायची वेळ झाली. मी दाढी केली तर श्री दाढी करतोय आणि तुमची काय घाई आज? तेही खरंच आहे म्हणा. मी आंघोळीला. माधवी गेली आंघोळीला आणि तुम्ही कशाला घाई करताय? कुठे जायचं नाही यायचं नाही तर. खरंय. समीर, प्राची, अरे प्राची, समीर तुम्ही तुम्ही काय ऑफिस ऑफिस करताय? नाही आपलं असंच. चला मुलांना पोहोचवायला जाताय ना शाळेत. ए चला रे चला. हो सोडणार आहे, दुसरं मला काही कामच नाही ना. चला 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 आवरून घे. कपडे बदलायचे आहेत ना? चला लवकर. अहो जाताय ना, तेवढाच वेळ जाईल हो तुमचा. चल आता लवकर. तरी मी तुला सांगत होतो सकाळी 6चा गजर लाव म्हणून. हो आता बसला एवढा मोठा क्यू असेल. आता कुरकुरण्यात अजून उशीर होणार आहे तुम्हाला. तिथं बसचा क्यू वाढत हो. असेल. संध्याकाळी आल्यानंतर शांतपणे कुरकुरा. हे बघ तुला सांगून ठेवतोय मी. आल्यानंतर ठेवा. आणि हो, बसला क्यू असेल तर सरळ रिक्षाने जा. हो. आणि त्या रिक्षावाल्याशी हुज्जत घालू नका. हा नाना अच्छा. आई येतो. ओके ओके हो हो लवकर आलो, लवकर लगेच 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 लगेच. अरे काय रे हे? सॉरी सॉरी. बरं चल, उशीर होतोय मला. चल नाही नाही ती एंगेज आहे. अरे चल रे बाबा, नाही, उशीर पण ती होतोय. खरंच एंगेज आहे ती. अहो साहेब, अहो पाटील साहेब, दुसरा रिक्षा आहेत ना. बरं बरं ठीक आहे, प्लीज चल. आजच्या चल, दिवस, येतो मी. आजच्या दिवस, चल. आजच्या दिवस असं रोज म्हणतोय मी. रिक्षा झिजायची वेळ आली. काय अरे बरं झालं श्यामा तूच भेटला. चल लवकर, उशीर होतो नाही मला. नाही, ए, फालतू रिक्षा आहे. ती दुसरी रिक्षा घ्या, छान आहे. अरे पण तुझ्या रिक्षाचा काय प्रॉब्लेम आहे? नाही नाही, हिचा प्रॉब्लेम नाही, हिच्या आईचा प्रॉब्लेम आहे. हिच्या म्हणजे तिच्या आई काय संबंध कशाशी? मी काय म्हणतो कॉलेजला जाणार लोकांनी वेळच्या वेळी खाली उतरायला नको का? हा म्हणजे टिपऱ्यांची कविता ना. हा, तिचा काय संबंध? नाही म्हणजे तिनेच असं नाही, कॉलेजला जाणाऱ्या कोणीही वेळच्या वेळी खाली उतरायला नको का? बरोबर आहे. हा, मग ती कवितांची टिपऱ्या असो, टिपऱ्यांची कविता असो. हे पण प्रसाद भाई, तुम्हाला कसं कळलं? अरे कोणी सांगायला कशाला हवं? सांगितल्याशिवाय कसं कळणार पण की अरे तुझं आणि कविताचं. पण प्रसाद भाई, तुम्हाला म्हणून सांगितलंय कुणाला बोलायचं नाही. अँड डोंट टेक इट लाईटली. यू डोंट टेक इट लाईटली. म्हणजे शाण्या जर अभ्यासाकडे लक्ष दे. आता झाली की फायनल एक्झाम, आता मी रिझल्टची वाट बघतोय. प्रसाद भाई तुम्हाला सांगतो, बहुतेक मला डिस्टिंक्शनच मिळणार.
फर्स्ट क्लास तरी मिळणार कमीत कमी सेकंड क्लास तरी मिळेल हो आई शपथ. आणि कविताचं काय? कविताचं काय त्याचा काय संबंध? तुम्हाला उशीर होतोय ना जायला. आली आली? रिक्षा हा. वाजली. वा, मी वाजवली. शिट्टी नाही वाजवता येत मला अजून. 5 मिनिटात किती लोकांना कटवायला लागणार आहे. हा? काय रिक्षा ओलांडताय का? म्हणजे हो रिक्षा बंद आहे एंगेज आहे. सत्यानाश कोणाचा? आमचा आणखी कुणाचा? हो ठीक आहे उगाच टेन्शन नको ना मला. नुसती हवा जाते. अरे बापरे आता आज काय बिघडवायचं. उशीर झाला तुझ्यामुळं. रिक्षाने जाऊ. हो ना. रिक्षा 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 कोण आहे? रिक्षा. अरे काकू काका काका. अरे तुझी रिक्षा होय. हो माझीच आहे पण बिघडली आज. आज हो. अरे बघावं तेव्हा याची रिक्षा ना दुरुस्त. मग दुसरी बघा ना. काय? एखादी तंदुरुस्त रिक्षा हा? एखादी चांगली रिक्षा बघा ना. काय रे हा? आम्ही जेव्हा बाहेर निघतो तेव्हा तुझी रिक्षा नेमकी बिघडलेली असते रे. हो असतो एकेकाचा गुण. म्हणजे गुण असतो एकेका रिक्षाचा. आज तुझ्या रिक्षाला काय झालंय? आज काल काय झालं होतं? छान, म्हणजे तू यांनाच विचारतोयस? तुम्ही मध्ये मध्ये बोलू नका हो. का बोलू नको? सांगा ना सांगा. हा? सॉरी तुमचं चालू दे. मध्ये मध्ये मी कशाला ना. चला हो आपण दुसरी रिक्षा बघू. एवढी मिजाज कशाला याची? तुम्हाला सांगितलं ना तुम्ही मध्ये मध्ये बोलू नका. आज मी बघतोच त्याच्याकडे. काय रे काल तुझ्या रिक्षाचे ब्रेक्स ना दुरुस्त झाले होते. मग आधी नाही सांगितलं. काय आलो आलो तू नाही म्हणजे मला आधी सांगितलं असतं तर मी परत ब्रेक दुरुस्त केले नसते ना. म्हणजे मला असं म्हणायचं दुरुस्त असलेले ब्रेक परत दुरुस्त करणं हा वेडेपणा की नाही मावशी. नॉनसेन्स. बघा बघा काकू कसे बोलतायत मला. तुम्ही त्याच्याशी वाद घालू नका हो. तू मध्ये मध्ये बोलू नको. मी वाद घालणार. त्याचा रागोगीत माझ्या काढू नका. काढणार हजारदा काढणार. इथे काय गर्दी जमवायची तुम्हाला? जमवायचे. तुम्हाला काय करायचंय? प्रत्येक वेळेला मी काही बोललो की तुमची टक्कडी सुरू होते. सोसायटीत काय म्हणतात तुम्हाला ते माहिती आहे ना? मी कशाला जाऊ कोणाला विचारायला? मग काय मी जाऊ विचारायला? जा जायचं असेल तर मला कशाला विचारता मूर्खासारखं. हे बघा मी तुम्हाला शेवटचं सांगून ठेवते. हे तुमचं ऐकून ऐकून माझ्या कानाचे पडदे फाटून गेलेत. मग जर सोनाराकडे शिवून घे सोन्याच्या तारेनं. बघावं तेव्हा तुमचा वाद. मी वाद घालते? गावातला एक सुद्धा रिक्षावाला सोडलेले तुम्ही भांडल्याशिवाय. श्यामची रिक्षा. श्यामची रिक्षा. छान आहे ना? हा बस. हे किती छान जागा आहे ना? मग शोधली कुठे. ह्याच्या आधी 2दा येऊन गेलो मी इथे. अगं भाडं घेऊन ग. पहिल्यांदा आलो त्यावेळी ठरवलं दुसऱ्यांदा यायचं. दुसऱ्यांदा आलो त्यावेळी सुद्धा ठरवलं तिसऱ्यांदा यायचंच. काय रे? अगं तुला घेऊन ग. पण माझं कॉलेज बोंबलला ना. तुला पश्चाताप होत आहे. चल नेऊया. नाही 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 नाही. कविता तू समोरचा कार्ड दिसतोय ना तिथे आपलं घर असेल तर काय मजा येईल ना. छोटच घर म्हणजे आपल्याला परवडेल एवढंच. अरे पण आपल्याकडे तेवढे पैसे कुठे आहेत? अगं तू म्हणशील ना तर मी 14 तास काम करीन रिक्षा चालवीन. अरे पण तू एकटा का म्हणून मी पण नोकरी करेन. काही गरज नाही. काही गरज नाही. तू फक्त घर सांभाळायचं. अगं घर सांभाळणं तेवढंच महत्वाचं असतं. काय मजा येईल ना पण. तुझे आई वडील नाहीत. माझे आप्पा मावशी नाहीत. फक्त नाही मी. अरे कोण? दाते साहेब अरे तुम्ही येत आहे का ऑफिसला? रिटायरमेंट नंतर? सो वॉट. अहो सवयच लागली ती. ऑफिस शिवाय काही सुचतच नाही. अगदी वेड्यासारखं होतं. शरीर मनाविरुद्ध कपडे चढवतं आणि ऑफिसच्या गेट पाशी फरफटत नेत. सकाळची सगळी कामं उरकतो आणि उरलेला सबंध दिवस गेटला देतो. अरे पण त्यापेक्षा काय यु नो दाते साहेब. अहो आय नेव्हर हॅड फ्रेंड्स. ऑफिस हाच माझा छंद. 37 वर्षाचं व्यसन आहे.
नाही सोडा म्हणणं सोपं आहे हो, पण सुटणं महा कठीण. व्यसनासारखा दुसरा शत्रू नसतो आणि त्याच्यासारखा दुसरा मित्र नसतो. हम्म. आणि कधी कधी दाते साहेब हा मित्रच सर्वात मोठा शत्रू ठरतो. बरं आहे, निघतो मी. बरं, बसचा संप वगैरे नाही आहे ना? हा. आई, श्यामच्या मावशी आल्या आहेत. झाली का तयारी सगळी? हो. काय मावशीबाई, श्यामचा रिझल्ट केव्हा आहे? अहो केव्हा का लागे ना, पास झाला म्हणजे मिळवली. सगळ्या देवांना गाराणी घातलेत बघा. चला चला सुप्रिया, मी जाऊन येते का कीर्तनाला. आणि हे बघ, स्वयंपाकाला लागू बिकू नको, मी येतेच आहे लवकर. तर आणखीन महाराजा, पूर्वार्धामध्ये आपण रैवतक पर्वताच्या पायथ्यापर्यंत येऊन पोहोचलेलो आहोत. आणि आता इथं रैवतक पर्वताच्या माथ्यावर यती महाराजांची स्वारी ठाण मांडून बसलेली आहे. त्याने तिथं अगदी तळ ठोकलेला आहे. आणि इकडे नगरामध्ये नागरिकांच्या चर्चा चालू आहे. तर महाराजा, सासू आणि सून याबद्दल एक फार मोठं समीकरण मांडलेलं आहे. सासू म्हणजे काय? सारख्या सूचना. आणि सून म्हणजे काय? सूचना नको. तर महाराजा, आता चर्चा म्हटल्या म्हणजे त्या नानाविध लोकांमध्ये नानाविध विषयावर होत असतात. राजकारणावर चर्चा. असं एकदम बोलवून गेला, काय झालं? सासू सुनेमध्ये मग सांगतो. सुद्धा चर्चा. काय विशेष? आणि विषय काय? तर यती महाराज रैवतक पर्वतावर एकांतात काय झालंय काय एवढं? गेले काही दिवस म्हणजे मी रिटायर झाल्यापासून एक विचार माझ्या डोक्यात येतोय. कसला? लग्न झालं, संसार झाला, मुलं मोठी झाली, सुना नातवंड आली. बघता बघता आपण नवरा बायकोचे आजी आजोबा झालो. मग ही तरुणपणीची हौसे मौजेची वर्ष गेली कुठे? ऐकते मी, बोला ना. नाही, आयुष्यात किती गोष्टी करायच्या राहिल्यात आपल्या. म्हणजे बघ, चोरून भेटणं, चोरून बोलणं, चोरून प्रेम करणं, किंवा चोरून पत्र लिहिणं, किंवा असे एकांतात बसून मोकळेपणानं एकमेकांशी बोलणं. आणखी?
तुला सांगतो आज दुपारी आपला श्याम आणि ती टिपऱ्यांची कविता, इतकं सुंदर नाजूक प्रेम पाहिलं मी, वा. आणि तेव्हाच मी ठरवलं, म्हटलं आता आपल्याकडे मोकळा वेळ आहे, तेव्हाच राहिलेलं प्रेम. आत्ता करायचं. तुम्हाला भरपूर मोकळा वेळ आहे या कारणासाठी. हो. का हो, मी कधी तरुण नव्हते? मला कधी हाऊसमौज करावीशी वाटली नसेल? आता सांगूच का? श्रीच्या वेळेला पहिल्यांदा माहेरी गेले होते मी, तेव्हा मी एक तुम्हाला मोठं पत्र पाठवलं होतं, चांगलं 10-12 पानांचं. आई बाबांना चोरून. मला वाटलं होतं तुम्ही सुद्धा मला असंच एक मोठं पत्र पाठवाल, छानस. तुम्ही 4 ओळीचं कार्ड पाठवलं मला. अपमान केलाय तुम्ही माझ्या प्रेमाचा. मला माहिती, तुम्ही ते माझं पत्र वाचलं सुद्धा नसणार. अगं वेडाबाई, तुझं ते पत्र काय सांगू नका, काय सांगू नका. मी फसायची नाही. मी कोकणातली बावळट मुलगी. मुंबई पुण्याच्या मुलींचे नखरे मला माहित नाहीत. तुम्ही कशाला वाचावं आमचं पत्र? नोकरीत आणि कुटुंबाचा करण्यात हयात घालवली. माझ्या मनाचा विचारच आला नाही कधी मनात. आणि आता या वयात प्रेमाच्या गोष्टी सुचतायत. हे राहिलं आणि ते राहिलं. लोक काय म्हणतील याचा तरी विचार करा. आपली पोरं सुद्धा हसतील आपल्याला हा पोरकटपणा पाहून. सुचायचं त्या वयात नाही सुचलं, आणि आता म्हातारपणी हो, प्रेम. हो. या म्हातारपणात एकमेकांचे फक्त आपणच असतो. या वयात भेटतं तेच खरं प्रेम असतं. स्वच्छ, निखळ, देहापलीकडचं, पारदर्शी. वय माणसाला असतं, प्रेमाला नसतं. मग राहिलेल्या गोष्टी आता तरी जोडीनं वेचूया ना आपण. एवढं सांगण्यासाठी बोलवलं होतं मला? हो. झालं ना सांगून? हो. मग निघूया आता. सुप्रियाला मी लवकर येते म्हणून कबूल केलंय. उषा, उषा, कुणाचं नाव आहे होय? अगं असं काय करते? तुझं नाव आहे ते? विसरलेच होते मी.